दर्पणपूर नावाचं एक गाव होतं. या गावामध्ये लोक मातीच्या घरामध्ये राहायचे. गावाची लोक खूप आनंदाचं जीवन जगायचे. या गावामध्ये एक महेश नावाचा तरुण राहायचा. महेश आपल्या बायको बरोबर आंब्याच्या बागानामध्ये आंबे एकत्रित करत होता. अरे शिवानी, आंब्याचं पीक खूप चांगली झालं आहे. तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात. या वर्षी आंब्यांची पैदावार खूप जास्त चांगली झाली आहे आणि त्याचबरोबर शेतांची फसल पण खूप चांगली झाली आहे. हो, या वर्षी धन पर्याप्त असणार आपल्याकडे. आणि जर काय कुठेतरी दिक्कत आली तर तुम्ही जे घर बनवण्याचं काम करता त्याने बरोबर होऊन जाईल. हो, बरोबर बोलती आहेस. अच्छा, मी आता यांना बाजारात विकून येतो. आता संध्याकाळी घरी भेटूया. हो, मी पण तोपर्यंत घराचे सगळे काम संपवून टाकते. महेश फळांची टोकरी घेऊन बाजाराकडे निघून गेला. महेश जसंच आपल्या दुकानामध्ये येऊन बसतो तिथे प्रधान आणि काही लोक त्याच्याकडून आंबे विकत घेण्यासाठी येतात. अरे बाबा महेश, वाटते की ह्या वर्षी बाजारात फळ खूप चांगले झाले आहेत. हो प्रधानजी, बरोबर बोलत आहात. मी आणि शिवानी आज ह्याच विषयावर बोलत होतो. फळांची गोष्ट खूप केली महेश. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. काय आहे प्रधानजी? गोष्ट अशी आहे की गावातल्या मातीचे घरं खूप जुने झाले आहेत आणि आम्ही विचार करत होतो की आपल्याला आत्तापासून पक्के घर बनवलं पाहिजे, जे जास्त वेळपर्यंत टिकून राहतील. हो, तुम्ही बरोबर बोलत आहात. मी पण आपल्या घराला खूप दिवसांपासून पक्कं घर बनवायचा विचार करत होतो. पण वाईट गोष्ट ही आहे की गावातला प्रत्येक माणूस याच्यासाठी पैसे कुठून आणणार. हो, आणि ह्याच कारणामुळे मी ठेकेदाराशी बोलायचा विचार केला आहे. आज दुकान बंद केल्यानंतर तू माझ्यासोबत ठेकेदारकडे चलशील, जे तुम्ही म्हणाल प्रधानजी. प्रधान आपलं बोलणं बोलून तिथून निघून जातो आणि महेश प्रधान बरोबर ठेकेदाराच्या घरी आला होता. काय झालं प्रधान आणि महेश, कसं येणं झालं आज? ते एक महत्त्वाचं काम होतं ठेकेदार, तर तुम्हाला विचारायला आलो. आणि महेशला पण मी ह्याच कारणामुळे इथं घेऊन आलोय माझ्यासोबत. तर सांगा, काय काम आहे? जी ठेकेदारजी, मी सांगतो. आम्ही विचार करत होतो की लोकांचे मातीचे घर जुने झाले आहे, तर आता आम्ही सगळे घरांना परतवीतीनं पक्क्या घरात बनवावं. अच्छा, तर ही गोष्ट आहे. पण गावात एक घर तर आहे नाही, खूप घर आहे. तर एवढे पैसे कुठून आणाल? त्यासाठीच तर तुमच्याकडे आलो आहोत. हो हो, तुम्ही आता जर आमची मदत केली असती तर सगळे गाववाले तुम्हाला हळूहळू पैसे परत करून देतील. गंमत आहे का हे? मी अशी कुठली मदत करणार नाही आहे. पैसे घेऊन या, मग बोलूया यावर. मला बाहेरून लोक पण बोलवावे लागतील आणि घर बनवणाऱ्या वस्तूंचा मूल पण चुकवावं लागेल. ठेकेदारजी, लोक तर आपल्याला गावातच भेटून जातील आणि काही पैसे जोडून तोडून देऊन पण देतील. तुम्ही कृपया एकदा अजून विचार करा आणि मदत करून द्या आमची. बस पण करा. तुमच्याशी प्रेमाची बोलायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे एवढी गोष्ट वाढत आहे. बे नाही करत. पैसे आणाल तरच काम होईल, नाहीतर नाही. आता जा. एकदा विचार तर करून घ्या ठेकेदारजी. काही तर मार्ग असेल. लोक त्रस्त होऊन जातील येणाऱ्या पावसानं. आपल्याला त्यांची काही तर मदत करावी लागेल ना. हो, बरोबर बोलतोय की लोक त्रस्त होऊन जातील आणि त्यांना एवढीच दिक्कत आहे तर सगळ्यांना म्हणा की आपल्या जवळून मला 1 बिघा जमीन देऊन द्या. काय म्हणता? महेश, चल जाऊया. मला अंदेशा होता की आपल्याला असंच उत्तर मिळेल, तरी पण मला वाटलं की आपण प्रयत्न करूया आणि तुला पण हे सगळं बघावं लागलं. पण प्रधानजी. प्रधान महेशला इशारा करतो आणि महेश तोंडातल्या शब्दांना तोंडातच ठेवून टाकतो. ठेकेदारचं बोलणं ऐकून महेश उदास होऊन आपल्या घरी परत येतो. शिवानी त्याच्या चेहऱ्यावर ही निराशा पाहून त्याला विचारायला लागते, अहो ऐकता काय? काय झालं आहे? झालं काय आहे सांगा ना. काही नाही शिवानी, बस या ठेकेदारची गोष्ट ऐकून मला खूप दुःख झाला. असं काय बोलले ते? ठेकेदार पासून गावाची मदत करायला म्हटलं तर त्यांनी खरी खोटी ऐकून वापस पाठवलं. आता पावसाचा महिना पण येतोय आणि लोकांचे घर जुने पण झाले आहे. माहित नाही आता काय होणार. तुमचं मन खूप जास्त कोमल आहे. तुम्ही सगळ्या गाववाल्यांसाठी केवढं विचार करता. देव तुम्हाला या परिस्थितीमधून बाहेर काढण्याची शक्ती देऊ.
काश मी काय करू शकतो आपल्या गावासाठी. आता झोपा बरं तुम्ही. ह्याबद्दल तुम्ही उद्या विचार करा. ठीक आहे शिवानी, आता अजून करू पण काय शकतो. महेश झोपून जातो आणि त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये महेश एका आंब्याच्या झाडाकडे आंबे उचलत असतो आणि त्या आंब्याला उघडून बघतो तर त्याच्यामध्ये एक काचेची बी होती. काचेची बी तो जमिनीमध्ये गाडून टाकतो आणि मग तिथे एक झाड उगून येतं ज्याच्यामध्ये काच लटकलेले होते. ते असं वाटत होतं जसं त्या झाडावर काच फळांसारखे उगलेले आहेत आणि महेश उठतानाच शिवानीला उठवायला लागला. शिवानी उठ, शिवानी. काय झालं हो? असं तर काय झालं आहे सकाळी सकाळी? अरे कुठली आपदा नाही, मला फक्त एक स्वप्न आलं होतं आणि त्या स्वप्नात मी बघितलं की आंबाच्या बियांच्या जागेवर एक काचेचा बिया आहे आणि त्यानं असे झाडं तयार होत आहेत ज्यात काच लटकलेले आहेत. पण हा तर फक्त एक स्वप्न आहे ना हो, तुम्ही पण ना. डुबत्याला 3 केसा जहारात जाण. कालच आपण एक मार्ग मागितला होता, बहुधा हाच असावा तो. मी समजते की तुम्हाला गाववाल्यांची मदत करायची आहे, पण असं स्वप्नाला खरं मानणं हे तर तुमच्या सेहतसाठी बरोबर नाही आहे. तू काय पण म्हण, पण बस चल माझ्या संतुष्टीसाठी एकदा बघून येऊया. अच्छा ठीक आहे, ये जाऊया. महेश आणि शिवानी आपल्या बागानांकडे निघून गेले. तिथे पोचतानाच त्याच झाडांवर त्यांना एक चमकणारा काचेचा आंबा दिसला. बघितलं, मी म्हटलं होतं ना तुला, हे स्वप्न नक्की खरं होणार. हो ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही या आंब्याला ताबडतोब तोडा. महेश ताबडतोब एक दगड मारतो आणि तो काचेचा आंबा खाली पडतो. त्या आंब्याला जसंच महेश उघडायचा प्रयत्न करतो तो आंबा उघडून जातो आणि त्यामधून एक काचेचा बी बाहेर निघतो. बघ शिवानी, आपण यांना पेरून टाकूया. काचं निघतील तर आपण त्यांचे घरं बनवू लोकांसाठी आणि सगळ्या त्रास संपून जातील. अहो, एकदम बरोबर बोलत आहात. ह्याला उद्या बघायला येऊया आपण आणि त्याचबरोबर सरपंचींना पण घेऊन येऊया. दोघे जण आंब्याच्या बीला पुरवतात आणि त्याच्यावर पाणी टाकून निघून जातात. ते झाड थोडंसं वाढतं, पण दोघे जण आपल्या आनंदात पुढे निघून जातात आणि उद्याची वाट बघायला लागतात. रात्री होऊन जाते आणि नवीन सकाळ येते. महेशच्या बरोबर सरपंची पण त्या बागानामध्ये येऊन उभे होते आणि काचेच्या झाडाला पाहून भावचक्के राहिले. अरे, तू तर म्हटलं होतं की बिया कालच पेरल्या आहे, हा तर पूर्णच्या पूर्ण झाड आहे. हो प्रधानजी, आता गावातल्या काही लोकांना जोडून आपण सगळ्यांचे घर बनवणं सुरू करू शकतो. हो, बरोबर बोलतोय. आता आपल्या ठेकेदाराकडे भीक मागायची गरज नाही आहे. तर काय म्हणता प्रधानजी, आजपासूनच शुभारंभ करायचा? हो, शुभ कामात वेळ कसली. महेशने घर बनवायला सुरुवात केली आणि आता 1 आठवडा निघून गेला होता, ज्यामध्ये महेशने आपला आणि प्रधानचं काचेचं घर बनवलेलं होतं. महेश आणि प्रधान महेशच्या नवीन घरामध्ये बसलेले होते तेव्हा तिथे ठेकेदार येतो. अजून भावा महेश, काय हालचाल आहेत? माझे हालचाल तर खूप चांगले आहेत. तुम्ही सांगा ठेकेदार साहेब. मी पण ठीक आहे. बस बघायला आलो होतो की गावात जी गोष्ट चालत आहे ती किती खरी आहे. तर माहीत पडलं? हो बाबा, तुझं घर तर खूपच सुंदर बनलं आहे. तसं महेश, बोला. एक सुझाव घेऊन आलो होतो मी. तुझ्याकडे जे झाड आहे काचाचं, ते तू मला विकून टाक. खूप पैसे देईल तुला. एवढे पैसे देण्यात तुला गावातले घर बनवण्यात पण नाही मिळणार. अच्छा, माफ करा ठेकेदारजी, पण मी यानं गाववाल्यांचे घर बनवेल आणि मला हे नाही विकायचे. काय? तू हे कसली मूर्खतापूर्ण गोष्ट करत आहे? ठेकेदारजी क्षमा कराल, पण मी तुमच्यासारखं ह्या वरदानला गावासाठी श्राप नाही बनवू देऊ शकत. जर त्यांच्याकडे जास्त पैसे येण्याचे साधन असते किंवा त्यांच्याकडे पैसा असता तर मी तुमच्याकडे का आलो असतो त्या दिवशी. थोडा थंड दिमागानं विचार कर महेश. चल, काचाचं झाड नाही विकायचं आहे तर माझ्यासोबत मिळून काम कर. यांना आपल्याला खूप पैसे मिळतील. तुला काय वाटतं? गाववाल्यांना जर हे सगळं फुकटात मिळालं तर काय ते समोर काम करायची इच्छा ठेवणार?
तूच समजव प्रधान यांना काहीतरी. चुपचाप का बसला आहात? मी चुपचाप ह्यासाठी बसलो आहे कारण मी तुम्हाला असं हडबडतलं बघून खूप चक्क आहे. तुझे तर जसे प्राणच निघाले आहे ह्या गावाला वाढताना बघून, आणि हे बघून की कोणी ह्या गावाची मदत करत आहे. हो प्रधानजी, खरं बोलत आहात तुम्ही. पहिले तर तुम्ही आमची मदत करायला आले नाही ठेकेदारजी, आणि मग जेव्हा आमच्याकडे दुसरे साधन आले तर तुम्ही आमची मदत करण्याच्या ऐवजी उलट भडकायला आले आहात. तुम्ही लोक कधी नाही समजू शकत. जे समजू येतं ते करा. असं बोलून ठेकेदार तिथून रागात निघून गेला आणि प्रधान परत महेशला बोलायला लागला. महेश, लक्ष ठेवशील, हा ठेकेदार काही पण करू शकतो आपल्या जळणमध्ये येऊन. जसं तुम्ही म्हणाल प्रधानजी. आता तसं पण आपण काचाचे घर बनवणं सुरू करू आणि आपल्या यांच्याशी ताल्लुक कमीच राहणार. बघताच बघता 1 महिना निघून गेला होता. पूर्ण काचेची घरं तयार झाली होती आणि काचेचा झाड फायदेमंद ठरला, ज्यामुळे गावाची लोक आज त्याच्याकडे नारळ फोडून त्याची पूजन करायला लागले. जय हो या झाडाची. गावामध्ये पावसाळ्याच्या पहिला सगळ्यांची घरं नवीन प्रकाराने बनली. ह्याच्याहून चांगलं काय होऊ शकतं? हो, ह्या झाडांना आपली खूप मदत केली आहे. हे बरोबर बोलत आहे. ह्या झाडाची आपल्यावर खूप कृपा आहे. पण हे पण लक्षात ठेव की फक्त वरदाननीच सगळं काही होत नाही. ते वरदान कुठल्या व्यक्तीच्या हातात आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुझा पण आमच्यावर खूप मोठा उपकार आहे महेश. शेवटी तू आपलं वरदान आमच्या सोबत जे वाटलं आहे. तेव्हा तिथे ठेकेदार 2 गुंड्यांबरोबर आला, ज्यांच्याकडे कुल्हाड्या होत्या. काय म्हणायचं आहे प्रधान, की जर तो वरदान माझ्या हातात लागला असता तर मी त्याला श्राप बनवलं असतं. मी तुमचं नाव तर नाही घेतलं, पण आत्ता तुम्ही जो स्वतःचा परिचय दिला आहे तो काही चुकीचा नाही आहे. हे कुल्हाड घेऊन तुम्ही त्या 2 लफंग्यासोबत काय करत आहे? खूप बोलतोय. तुम्ही म्हणाल तर उडून टाकू ठेकेदार साहेब. अरे नाही नाही बाबा, आपण तर फक्त इथे ह्या झाडाला कापायला आलो होतो, आणि जर कोणी मदत नाही आलं तर हातापायी नाही होणार. जसं तुम्ही म्हणाल ठेकेदारजी. ठेकेदार आणि गुंडे जोरात त्या झाडावर कुल्हाडी मारायला लागले आणि बाकी सगळेजण घाबरून मागे वळले. अचानक चोहीकडे काचेच्या भिंत्यांनी त्यांना कैद करून ठेवलं. वाचवा वाचवा. अरे, ह्या काचाच्या भिंतीवर हात पिटून पिटून काय करत आहे ठेकेदारजी? माहित नाही बाबा, पण आनंद खूप येतोय. अशाच प्रकारे काचेच्या झाडाने परत एकदा गाववाल्यांना वाचवलं आणि सगळेजण जोरात हसत हसत आनंदात आपल्या काचेच्या घरामध्ये राहायला लागले.